कावेसर तलावाचे काँक्रिटीकरण होऊ देणार नाही, आज संजय केळकर. ठाणे. तलावांचे शहर आता काँक्रीटचे शहर होऊ लागले असून पर्यावरणाला धक्का पोहोचत आहे. त्यामुळे कावेसर तलावाचे काँक्रिटीकरण होऊ देणार नाही, असे आमदार संजय केळकर यांनी ठणकावून सांगितले. हिरानंदानी परिसरातील नागरिक आणि पर्यावरण प्रेमींनी आज जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात आमदार संजय केळकर यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कावेसर तलावाला काँक्रिटीकरणापासून रोखण्याची मागणी केली. याबाबत बोलताना श्री. केळकर यांनी नागरिकांना आश्वासित केले. एकेकाळी ठाणे शहर हे तलावांचे शहर म्हणून ओळखले जात होते. आता अतिक्रमणांमुळे तलाव गायब झाले आहेत. कावेसर तलाव परिसर पर्यावरणपूरक असून येथे विविध जातीचे पक्षी आणि जैवसाखळी अस्तित्वात आहे. काँक्रिटीकरणामुळे पर्यावरणाला बाधा पोहोचणार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे तलावाची नैसर्गिक अवस्था टिकून राहील यासाठी प्रसंगी आमदार निधी देईन, असे श्री. केळकर यांनी सांगितले. भाजपच्या खोपट येथील 111व्या जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात अनेक नागरिकांनी निवेदनाद्वारे तक्रारी केल्या. ठाण्यात सुरू असलेला एसआरए प्रकल्प कौतुकास्पद असला तरी या प्रकल्पाच्या विकासकांच्या आडमुठेपणामुळे आजूबाजूच्या इमारतींना धोका निर्माण झाला आहे. याबाबत एसआरए अधिकाऱ्यांशी बोलून विकासकावर कारवाई करण्याच्या सूचना केल्याचे श्री. केळकर यांनी माध्यमांना सांगितले. बघा, अजून पण अशा पद्धतीने लोक बोलतात आणि अशा पद्धतीने सांगतात की जणू काय हा आमचाच किल्ला आहे. हे अत्यंत निषेधार्थ आहे. असं बोलणाऱ्यांना देखील त्यांच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत. हा देश स्वतंत्र झाल्यानंतर हे सगळे किल्ले जे आहेत ते आमचेच आहेत. खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने शौर्य आणि पराक्रम दाखवला, त्या पराक्रमाचा इतिहास या किल्ल्यामध्ये आहे. आणि त्याच्यामुळे जर कोणी अशा पद्धतीने बोलत असेल तर त्याला ईट का जवाब पत्थर से द्यायला पाहिजे, अशा प्रकारची परिस्थिती आहे. आणि त्याच्यामुळे जंजिरा किल्ल्याच्या संबंधामध्ये आमच्या सह्याद्री प्रतिष्ठानच्या दुर्गसेवकांनी, शिवभक्तांनी प्रचंड मोठं आंदोलन जे आहे ते त्या ठिकाणी सायन येथे केलं आणि शेकड्यांनी त्या ठिकाणी शिवभक्त होते. सह्याद्री प्रतिष्ठान हे विधायक काम करणारी सर्वात मोठी संघटना आहे दुर्गसेवकांची, की ज्यांनी अनेक महादारवं लावली, अनेक ठिकाणी तोफा ज्या आहेत त्या बनवल्या. पुरातत्व खात्याच्या मार्गदर्शनाखाली आणि परवानगीने अनेक किल्ले जे आहेत, जे ढासळलेले असतील, ज्या ठिकाणी काही गोष्टी कमी असतील, त्या ठिकाणी सह्याद्री प्रतिष्ठानने हे काम दुर्गसेवकांनी, शिवभक्तांनी केलेलं आहे. आज जंजिऱ्यावर आम्हाला भगवा फडकवायचा आहे. आम्ही तिरंगा फडकवला, परंतु जंजिऱ्यावर हा भगवा फडकला पाहिजे. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा आहे. हा त्याग, तपश्चर्या आणि परिश्रमाचा भगवा आहे आणि त्याच्यामुळे त्याची परवानगी मिळावी, त्याच्याकरता दुर्गसेवकांनी हे आंदोलन मोठ्या प्रमाणामध्ये त्याला केलं. माझी खात्री आहे, मी केंद्रीय पुरातत्व खात्याला देखील पत्राद्वारे आणि प्रत्यक्ष बोलून त्यांना देखील विनंती केलेली आहे की हा आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे. केवळ एक ध्वज फडकवण्याचा प्रश्न नाही, तर हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या, शिवभक्तांच्या अस्मितेचा प्रश्न आहे. आणि त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये देखील जोपर्यंत हा भगवा फडकवण्यासाठी परवानगी मिळत नाही, तोपर्यंत सह्याद्री प्रतिष्ठान आणि अन्य सगळे आमचे शिवभक्त आणि दुर्गसेवक हे त्याचा पाठपुरावा करतील आणि विविध सनदशीर आंदोलनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्या भगवा फडकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.